स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज आम्ही आळसण ग्रामपंचायत यांच्या वतीनं या ठिकाणी नवीन हरित क्षेत्राचा विकास म्हणून या आमच्या गावामध्ये असणारे MSCB च्या लगत असणारी जी जागा आहे या जवळपास 1.5 एकर क्षेत्रामध्ये देवराई वृक्ष लागवड या ठिकाणी केले. माझ्या मते या 2-3 जिल्ह्यामध्ये 2-3 तालुक्यामध्ये कोणत्याही गावामध्ये अशी देवराईचा प्लांट केलेला नाही. खरं तर आम्ही पुण्याहून ह्या देवराई संस्थेच्या माध्यमातून 114 नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आम्ही गावामध्ये आणलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने श्रीनाथ विद्या मंदिरचे आमचे सर्व याचे मुकले यांच्या मदतीने आणि आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी यांच्या कष्टाने या ठिकाणी नवीन हरित क्षेत्र या ठिकाणी आम्ही बनवलेलं आहे. त्याच पद्धतीनं आम्ही जे 114 वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आणलेत त्याचे एक बायोडाटा म्हणून या अशा पद्धतीनं त्याचं हे केलंय की संपूर्ण झाडाची माहिती की त्या झाडाच्या भोवती आम्ही लावणार आहोत. कारण का जे लोकांना समजावं की हे वृक्ष काय आणि ह्याचं महत्व काय. संवर्धन कसं केलं जाणार आहे, पाण्याची सोय वगैरे काय आहे या ठिकाणी आम्ही आता तुम्ही बघत असाल ग्रामपंचायतची नळ पाणी पुरवठ्याची लाईन आहे ते आम्ही 24 तास पाणी उपलब्ध असेल. कारण का ज्यावेळेला नळाला पाणी सुटेल 1 दिवस आड पाणी ज्यावेळेला येणार आहे त्यावेळेला डायरेक्ट जे मेन लाईनचेच कनेक्शन आम्ही इकडे घेतलं. त्यामुळं पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. तुम्ही बघत आहात की ड्रिप केलंय प्रत्येक झाडाला, त्यामुळे एकही झाड यातलं मरणार नाही याची खात्री आहे आम्हाला. नमस्कार. आज माझी वसुंधरा अभियानांतर्गत आळसण ग्रामपंचायतच्या MSCBच्या हद्दीमध्ये जवळपास 114 प्रकारच्या 400 झाडांची लागवड या ठिकाणी या अभियानांतर्गत केलेली आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे जंगली वृक्ष असतील, फळझाडे असतील, तसेच औषधी गुणधर्म असणारे विविध वृक्ष या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि ते आपण अतिशय उत्कृष्टरित्या जतनही करणार आहोत. आणि आपण जसे मगाशी सरपंच म्हणाले की प्रत्येक झाडांचा जो बायोडाटा आहे म्हणजे त्या झाडाविषयी असणारी माहिती, त्याचे औषधी गुणधर्म हे प्रत्येक झाडा ठिकाणी आपण लावणार आहोत, जेणेकरून त्या माध्यमातून जनजागृती होईल व वृक्षांविषयी नागरिकांमध्ये आपुलकी आणि प्रेम वाढीस लागेल. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आळसण यांनी नवीन हरित क्षेत्राचा विकास अंतर्गत देवराई लागण व मियावाकी या गोष्टीचा सहभाग घेऊन पुण्यातून 144 प्रकारची झाडे इथे लागण केलेली आहे. आणि देवराईचे आपण 120 प्रकारची झाडे आपण 2 दिवसात लागण करत आहे. माझी वसुंधरा अभियान हे अत्यंत काटेकोरपणे ग्रामपंचायत आळसणचे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण टीम इथे काम करत आहे. आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही माझी वसुंधरा अंतर्गत स्पर्धेत भाग घेतलाय, त्याच्यात नक्कीच विजय मिळू. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आम्ही आज आळसण गावामध्ये जल बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये असणारे गाववडे याचं गाळ काढण्याचं काम आणि पुनर्भरण करण्याचं काम केलं. तसेच पर्यावरण दूताच्या माध्यमातून त्या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात काम झालं. या ठिकाणी असणारा हा गाववडा जवळपास अर्धा किलोमीटरचं काम पूर्ण होतंय आणि इथून पुढे देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करायचं होतं, परंतु पाणी आल्यामुळे थांबलं. परंतु येत्या 15 दिवसामध्ये हे असणारा पूर्ण वडा जेणेकरून या वड्याचा गाळ निघावा. आणि आता तुम्ही मागे पाहत असाल की या ठिकाणी पाणी साठलं, कॅनलचं पाणी आलं आणि पाण्याचा साठा झाला. ही पाणी गेल्यानंतर सुद्धा 1-2 महिने या ठिकाणी पाण्याचा साठपा राहणार आहे. त्याच्यामुळे भूजल पातळी जमिनीची वाढणार आहे आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना इथून खालच्या ज्या विहीर आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. माझी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत आम्ही आळसण ग्रामपंचायतीच्या वतीनं 114 औषधी वनस्पतींची देवराई बनवली आहे. गावातील युवक आणि तरुणांना याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन त्याच्यामध्ये 400 प्रकारची विविध झाडं आळसणमध्ये लावलेले आहेत.
यातनं निसर्गाचं संगोपन पण होणं आणि ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या सगळ्या वनस्पतींची माहिती नवीन पिढीला भेटेल आणि त्याचं संगोपन होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.